कोल्हापुर गेट पुलिस थाने के नए इमारत में स्थानांतरित होने का विवाद गर्मागर्मी बढ़ा चुका है। विवादों को निरंतर तूल मिल रहा है। इस विवाद को शांत करने नागरिकों की हामी है। इस सिलसिले में एक मंथन बैठक हाल ही में संपन्न हुई, लेकिन ये बैठक बेनतीजा ही निकली। पुलिस महकमा और नागरिकों ने मिलकर एक मंथन बैठक की है। कोल्हापुरी गेट पुलिस थाने के स्थानांतरण से पहले उपजे विवाद को हल करने इस मंथन बैठक का आयोजन भाजी बाजार स्थित जूनी कोतवाली परिसर में किया गया था। बैठक में नागरिकों ने अपना पक्ष रखते पुलिस महकमे से सहयोग की अपील की है। आता आमच्याकडे ही इमारत झाली तेव्हापासून, म्हणजे इमारतीचं काम पूर्ण झाल्यापासून आणि या इमारतीला विरोध झाल्यापासून आमच्या घराच्या समोर, म्हणजे इव्हन माझ्या घरासमोर नाही पण आमच्या घरी जे शेजारी राहतात करुले, आफरे, महाजन यांच्या घरासमोर काही दिवसापासून दगड येत आहेत, कंचे येत आहेत, त्यामुळे त्यांच्या भिंती काचा फुटलेल्या आहेत खिडकीच्या, त्याच्यामुळे फटाके येत आहेत, मोठे मोठे सुतळी बॉम्ब फुटले जात आहे। तर हे कोण करताय, हे कोण करताय याचा आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्टही केला। त्या लोकांनी, पोलीस आले, त्यांनी ड्युटी केली, पण त्यांच्या समोर हा प्रकार कमी नव्हता, वाढला। दिवसातून 2 फटाके फुटायचे तर दिवसातून 6 फटाके फुटले। हे काय होतंय? आज की मीटिंग काय केली? तर ही मीटिंग त्याच्यासाठी होती की हे फटाक्याचं कारण काय, जर तुमच्यापैकी जर कोणी असेल तर त्यांनी समोर यावं आणि ते सांगावं, पण असं तर कोणी करणार नाही, आपणहून कोणी सांगणार नाही, पण हे नेमकं आहे तरी काय। आणि या मीटिंगीतून दुसरा मुद्दा उठवला त्यांनी की कोल्हापुरी गेट इथे आणायचं म्हणून। आम्ही त्याला विरोध केलेला आहे। आमच्यासोबत कोल्हापुरी गेटचे लोक सुद्धा आलेले आहेत तिथे, त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की ही बिल्डिंग आम्हाला तिथेच पाहिजे, याची गरज फक्त तिथेच आहे। याच्या आधी सुद्धा आम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे की ही बिल्डिंग आम्हाला इथे नको, कारण हा इतका कंजेस्टेड एरिया आहे की याची इथे काहीही गरज नाही। थाना क्षेत्र के नागरिक, पुलिस महकमे के आला अफसर आदि इस मंथन बैठक में मौजूद थे। इस बैठक के निर्णय पर होने वाले अमल पर भी नजरें बनी है। इंडियाज लीडिंग वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट IIJT में जॉब फेयर का आयोजन किया गया है। 30 नवंबर को ये जॉब मेला लगेगा। शहर के VMB रोड शेगाव नाका के अंबर प्लाजा स्थित इंडियाज लीडिंग वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट IIJT के ओर से आगामी 30 नवंबर को भव्य जॉब फेयर का आयोजन किया गया है। रोजगार के नए दालान इस जॉब फेयर में खुले रहेंगे। IIJT की ओर से आयोजित इस जॉब फेयर में आने वालों को जॉब ढूंढने कहीं जाने की जरूरत नहीं पड़ेगी। मनपसंद जॉब एक ही छत तले आसानी से मिलेगी, इसलिए सभी छात्र इस जॉब फेयर का लाभ ले, यह जाहिर अपील IIJT की ओर से की जा रही है। If only getting a job was this easy. To make it easy, you need the right training. IIJT, Zindagi made easy. IIJT. बुलेटिन में एक नजर महानगर के अन्य मुख्य खबरों पर। शहर के फोटोग्राफरों ने फंसे फोटो स्टूडियो के फोटोग्राफर के साथ हुए बदसलूकी की शिकायत पुलिस उपायुक्त लाटकर को एक निवेदन सौंप की। राजापेट पुलिस थाने में फोटोग्राफर अमर हिरडे ने कौस्तुभ देशमुख द्वारा हुए मारपीट और कैमरा कुएं में फेंक देने की शिकायत की थी, जिसके कौस्तुभ देशमुख ने भी अमर हिरडे के खिलाफ बेटी के फोटो खींचने के खिलाफ शिकायत दर्ज की। पुलिस ने दोनों पक्षकारों पर अपराध दर्ज कर दिए, जिससे भड़के फोटोग्राफरों ने वस्तुस्थिती जन्य कार्रवाई की मांग करते तीव्र विरोधी भूमिका जाहीर की। मी सकाळी राजन देशमुख सोबत यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेलो होतो देशमुख या वाडीमध्ये। तिथे मला मारहाण झाली। मी सर्वात प्रथम राजापेठ पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। त्यानंतर ते राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस लोक माझ्यासोबत येऊन राजापेठच्या आपल्या घटनास्थळी सोबत आले। तिथे हे केलं, पोस्टमॉर्टम पंचनामा केला। त्यानंतर ते सोबत मला मेडिकलसाठी इव्हेंटमध्ये घेऊन गेले। अजून मला FR कॉपी मिळाली नाही आहे। सोबत मोरे साहेब माझ्यासोबत होते। आता सध्या मोरे साहेबांनी रिपोर्ट दिलेली आहे, FR कॉपी। राजन देशमुख सोबत फोटो काढण्यासाठी गेलो होतो मी, आणि कौस्तुभ देशमुख आणि 5 जण मिळून मला मारहाण केली। माझ्या हाताला मारले, गोट्यानी मारले, कॅमेरा हिसकून घेण्यासाठी मारले गोट्यानी।
लेन्स काढून कॅमेरा विहिरीत टाकून दिला माझावाला, लेन्स तोडून टाकला आणि कॅमेरा हा विहिरीत टाकून दिला. त्यांनी अशी धमकी पण दिली का मला कॅमेरा नाही दिला तर विहिरीत मला पण टाकून देईल. अमरावती इमेज प्रेस सचिव, आज जो आमच्या एका सहकारी फोटोग्राफर जो भ्याड हल्ला झालेला आहे, एका वाद्यासोबत तो फोटोग्राफ्स काढायला गेला, ज्याची प्रॉपर्टी आहे, मालकसोबत असताना तो फोटोग्राफी तिथे करत होता. याआधीसुद्धा त्या प्रिमायसेसमध्ये त्यांनी फोटोग्राफ्स काढले, त्यावेळेस त्या लोकांनी काही म्हटलं नाही. पण आज तो ज्यावेळेस सेकंड टाईम फोटो काढायला गेला त्यावेळेस त्या जो दुसरा मालक आहे, जो फिर्यादी आहे, ज्याचे भांडण एकमेकांसोबत भावाभावाचे आहेत, त्याने येऊन आमचा जो सहकारी आहे फोटोग्राफर अमर, ते लगेच त्याचे सहकारी 3-4 जण मिळून त्याला मारहाण केली, दगडाने त्याच्या हातावरती मारलं. या व्यतिरिक्त कॅमेरा फोडून विहिरीत टाकून दिला आणि धमकी दिली. त्यानंतर ज्यावेळेस त्याचे आम्हाला फोन आले असं आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो तर तिथे जो कौस्तुभ जो आहे त्यांनी आम्हालासुद्धा शिवीगाळ देणं चालू केलं. आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्या पैशाचा घुरून दाखवत होता. या व्यतिरिक्त ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आलो, सकाळी 11:30 वाजता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहे, आता दुपारचे 3:30-4 वाजता आहेत. आता FIR कॉपी त्यांनी आमच्या हातामध्ये दिलेली आहे. तोपर्यंत फिर्यादीने त्याच्या घरातल्या एका लेडीजला इथे आणून खोटा गुन्हा दाखल केला की हा आमच्या आतमध्ये येऊन बेडरूममध्ये येऊन फोटोग्राफ्स काढत होता म्हणून आम्ही त्याला मारहाण केली. जर बेडरूममध्ये जाऊन त्यांनी जर त्याला मारहाण केली असती, फोटोग्राफ्स काढले असते तर त्यांनी पहिले पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला असता. असं न करता आमचा रिपोर्ट ज्यावेळेस तिथे आला, त्यांना ज्यावेळेस कळालं, त्याच्यानंतर त्यांनी ॲक्शन घेऊन त्याच्याविरुद्ध खोटा रिपोर्ट दिला. आणि आमचं या अधिकाऱ्यांना एकच म्हणणं आहे की ज्या यांनी मारहाण केलेली आहे त्याला तुम्ही अटक करा. अजूनही त्याला अटक केलेली नाही आहे. त्याच्यावर कुठलाही त्याच्या घरी कुठले पोलिसही पाठवण्यात आलेले नाही आहे. जो कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स आहेत, ज्यातून फोटोग्राफ्स काढलेले आहेत, तो कॅमेरा अजूनही विहिरीत पडलेला आहे, पण अजून तो कोणीही काढलेला नाही आहे. असं होऊ शकते त्यांनी खोटा रिपोर्ट दिला आहे, त्यांनीच तो कॅमेरा जर त्यातला गायब केला तर उद्या गुन्हा होणार नाही आणि जे खरी बाजू आहे ती खोटी समजली जाईल. तर हीच विनंती आहे की त्याला लवकरात अटक करण्यात यावी. मी दिनेश शर्मा. हे जे FIR आम्ही दर्ज केलेली आहे, जोपर्यंत या व्यक्तीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही फोटोग्राफर्स मंडळी जे आहे सर्व फोटोग्राफी बंद करून आम्ही आंदोलन करू, उपोषणात. कारण आमच्या पोटावर यांनी लाथ मारलेली आहे. जो व्यक्ती फोटो काढायला चालला आहे आणि त्याला मारहाण करून राहिले, म्हणजे यांनी स्वतःच तिथं डिसिजन देऊन टाकलं, स्वतः जे जज झाले आहे तिथे, आणि निर्णय देऊन टाकला की तुम्ही आमच्या घरात येऊन फोटो काढू नाही शकत, आणि काढलं तर आम्ही तुम्हाला मारू, तुमचा कॅमेरा तोडू आणि तुम्हाला पण विहिरीत टाकू. त्या मुलाला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तो मुलगा पडाला म्हणून त्याचा कॅमेरा विहिरीत टाकला. आणि आम्ही इथे सकाळी 12 वाजेपासून आलेलो आहे. इथे 4 वाजता आमच्या हातात FIR मिळालेला आहे की जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय बंद करू. आणि असा आमचा व्यवसाय बंद करण्याच्या मागे तोच व्यक्ती जबाबदार आहे जो याच्यामध्ये गुन्हेगार आहे. शहर के वलगांव रोड ट्रांसपोर्ट नगर में अमरावती जिला ड्राइवर यूनियन की शाखा का उद्घाटन बुधवार को संपन्न हुआ. वाहन चालकों के समस्याओं का निराकरण करते इस इकाई का गठन किया गया. ये यूनियन ड्राइवरों के हक के लिए लड़ेगी, ऐसा आशावाद इस वक्त व्यक्त किया गया. CISF की महिला सिपाही प्रीति बोड़े ने आत्महत्या की थी. यह खबर एक अखबार ने छापी. यह खबर पढ़ते ही प्रीति के पिता दिलीप राव की सेहत बिगड़ गई. मेरी बेटी आत्महत्या नहीं कर सकती, इतना ही वे बोल पाए हैं. इस घटनाक्रम की दखल लेते बुधवार को वीर शहीद भगत सिंह क्रांतिकारी संगठन ने महकमे को जवाब तलब किया है. शहीद के अपमान के मुद्दे पर महाराष्ट्र भर आंदोलन की चेतावनी देते प्रीति के भाई ने भी संगीन सवाल दागे हैं. मणिपूरच्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर ड्युटी होती तिची, आणि त्या ड्युटीमध्ये तिच्यावर घातपात झालेला असा संशय आम्हाला वाटते. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासन म्हणा की अमरावती जिल्ह्यातले अधिकारी त्या या गोष्टीवर केअर घेऊन नाही राहिले, म्हणून आम्ही हे बनेलवर त्यांचं अधिकाऱ्याचं या गोष्टीवर लक्ष गेलं पाहिजे, लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे. आणि त्या मुलीला शहीद म्हणून घोषित करावं. आणि त्याचप्रमाणे शासनाकडनं जे आर्थिक मदत आहे ते आर्थिक मदत त्या कुटुंबाला पोचली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरचा ती करणारी मोठी होती, घरातनी कुटुंबातनी ती घर सांभाळणारी होती. आता त्यांच्या घरी घर सांभाळणारं कोणी नाही आहे, म्हणून एक जण त्यांच्या घरातलं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये समावेश करून घ्यावा अशी यासाठी निवेदन दिलं आहे. आणि ज्या ठिकाणी तो घटना घडलेली आहे ते कॅमेरे लागलेले राहते, त्या कॅमेऱ्यामध्ये फुटेज म्हणते त्याला ते सुद्धा इथे या लोकांपर्यंत किंवा आपल्या
कलेक्टरपर्यंत ते पोहोचल्यापर्यंत आईवडिलापर्यंत ते कुठे पोहोचलं पाहिजे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा तातडीने आला पाहिजे की कशामुळे ती गेली आहे, कुठे गोळी लागली, कुठे जखम होती, त्या पोस्टमॉर्टममध्ये येते. यासाठी हा सर्व खुलासा होणार पाहिजे. ज्याप्रमाणे तिचा अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे होता, शासकीय नियमाने तो अंत्यसंस्कार झाला नाही, सलामी झाली नाही आणि कोणी मोठा अधिकारी त्यांच्याकडे अजूनपर्यंत गेलेला नाही आहे. अशामुळे महाराष्ट्रातल्या मुली ज्या आहे ह्या गृह खात्यात जाण्यासाठी भीती पैदा होतील. म्हणून हे खऱ्या अर्थानं आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. तिला घोषणा शहीद घोषित तातडीनं करा अशी आम्हाला आमची नम्र विनंती आहे. ये ओम दिलीपराव भोडे आहे. मी प्रीती भोडेचा भाऊ आहे. मंडळवाल्यांनी हे जे या पेपरामध्ये छापलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या घरातल्या वडिलांची प्रकृती थोडी खराब झाली आहे. हे त्यांनी कोणत्या आधारावर छापलं आहे याची आम्हाला पूर्ण माहिती हवी. तो दर्शकों, ऐसा रहा अब तक के खबरों का हाल. इस बुलेटिन में बस इतना ही. अंत में एक बार फिर बुलेटिन की हेडलाइंस. रॉन्ग साइड कार जा भिड़ी ट्रक से 11 यात्री घायल. सुपर एक्सप्रेस हाईवे पर हुआ भीषण सड़क हादसा. किसी को याद नहीं रहा 27/11 हादसा. पालकों ने दी मृतक पाल्यों को श्रद्धांजलि. बाकी सबने भुला दिया दर्दनाक हादसे को. राज्य स्तरीय मल्ल आजमा रहे कुश्ती के दाव. जिला स्टेडियम बना है कुश्ती का अखाड़ा. अन्याय के खिलाफ लामबंद हुआ है सैकड़ों वन मजदूर. महकमे को सौंपा चेतावनी भरा निवेदन. वराई विवाद और भड़केगा. व्यापारी अड़ते हमाल सभी उतरे ट्रांसपोर्टरों के विरोध में. दर्शकों, आपके अमूल्य विचार एवं सुझाव सादर आमंत्रित. हमारा पता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. हमारा वेबसाइट एड्रेस है www.citynews.net.in. इस वेबसाइट पर आप अपने आप को अपडेट रख सकते हो. सिटी न्यूज पर कार्यक्रम एवं खबरें निरंतर जारी है. बने रहिए सिटी न्यूज के साथ. तब तक के लिए जय हिंद. अब आपको रूबरू कराते हैं आज के कार्टून कोना से. देखते हैं हमारे कार्टूनिस्टों ने आज के कार्टून कोना के लिए किस वस्तुस्थिति पर व्यंग्यबाण चलाए हैं. फेसबुक से जुड़े हमारे मित्रों के विचार सुविचार एवं उनकी हलचलें हम सिटी न्यूज के फेसबुक आईना से प्रसारित करते रहते हैं. चलिए आपको मिलाते हैं आज के फेसबुक दोस्तों से. बुलेटिन में अब बारी मौसम समाचार की. देखेंगे कैसा रहा मौसम का मिजाज, कैसा रहेगा आगामी मौसम का हाल. मौसम समाचार. मौसम समाचार की शुरुआत करेंगे बुधवार से. बुधवार को शहर का अधिकतम तापमान रहा 32 डिग्री सेल्सियस तो न्यूनतम तापमान आंका गया 19 डिग्री सेल्सियस. बात करें गुरुवार के तापमान की तो गुरुवार को शहर का अधिकतम तापमान 32 डिग्री और न्यूनतम 18 डिग्री सेल्सियस रहने का अनुमान है. प्रस्तुत है आज का सुविचार. आज का सुविचार कहता है शांत स्वभाव